एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. शरद पवार यांची पत्रकार परिषद आता होते आहे. शरद पवार आता दिल्लीत आज जे काही घडलं शेतकरी आंदोलन प्रकरणी, शेतकरी आंदोलनाला जे हिंसक वळण लागलं त्या संदर्भात शरद पवार नेमकं काय बोलतात ते बघायचं आहे. पवार त्या संदर्भात नेमकी काय भूमिका घेतात, कारण काल मुंबईत आझाद मैदानावरून राजभवनाकडे जो शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला होता त्याला शरद पवार यांनी थोडा उल्लेख केला होता. याला एक पार्श्वभूमी आहे. हे जे कृषीविषयक कायद्याच्या संबंधी जी काही चर्चा चालू आहे ते कायदे, त्याची चर्चा आज नाही, 2003 पासून चालू आहे. नंतर माझ्याकडे जबाबदारी होती त्याही काळात त्याची चर्चा झालेली होती. सगळ्यांना विश्वासात घेऊन, सगळ्या राज्याच्या कृषी आणि पणन मंत्र्यांना विश्वासात घेऊन त्यासंबंधीचे कायदे करावेत अशी चर्चा त्या मंत्र्यांच्या बैठकीत माझ्या उपस्थितीत झालेली होती. आणि त्या दृष्टीनं बऱ्याच गोष्टी बोलणं झालेलं होतं. पण दरम्यान नंतर निवडणुका आल्या, नवीन सरकार आलं आणि तो विषय मागे राहिला. आणि हल्ली यासंबंधीचे 3 कायदे मोदी सरकारने पार्लमेंटच्या समोर आणले. पार्लमेंटच्या समोर सरकारला कायदे आणण्याच्या संबंधीची भूमिका घ्यावी लागते. त्याला काही कोणाचा विरोध आम्हाला नव्हता. फक्त आमचं म्हणणं त्याच्यामध्ये एक होतं, आमचं म्हणजे विरोधकांचं, की याची सविस्तर चर्चा व्हावी आणि सविस्तर चर्चेला जर मर्यादा असतील तर सिलेक्ट कमिटीकडे हे बिलं पाठवावी. सिलेक्ट कमिटीमध्ये बहुमत हे सत्ताधारी पक्षाचंच असतं आणि सिलेक्ट कमिटीमध्ये सविस्तरपणाने चर्चा करून निर्णय घेता येईल. आणि माझा अनेक वर्षाचा अनुभव हा आहे की सिलेक्ट कमिटीमध्ये लोक पक्ष म्हणून बघत नाहीत, त्या विषयाच्या दृष्टीने उपयुक्तता म्हणून बघतात आणि त्यामुळे खूपदा निर्णय एकमताने होतो. सिलेक्ट कमिटीकडे जाऊन ही बिलं आली असती तर सभागृहात त्याला फारसा कोणाचा विरोध झाला नसता. पण इथं सरकारने डायरेक्ट बिलं तिने आणली आणि आजच्या आज पास केली पाहिजे ही भूमिका घेतली. त्यातून त्याला विरोध केला गेला अपोजिशनकडनं आणि शेवटी गोंधळामध्ये ही तिन्ही बिलं पास केली. गोंधळामध्ये बिलं पास केली तेव्हापासूनच मला वाटत होतं की हे कुठेतरी बिघडलं जाणार आहे आणि याची कुठेतरी प्रतिक्रिया ही प्रत्यक्ष शेतकरी वर्गाच्याकडून आज नाही उद्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि ती आता झाली. पण एक गोष्ट मान्य केली पाहिजे, गेली 50-60 दिवस पंजाब, हरियाणा या आणि वेस्टर्न UP या भागातल्या शेतकऱ्यांनी या कायद्यांच्या संबंधीची एक भूमिका घेतली आणि अत्यंत संयमी आणि शांततेनं आंदोलन त्यांनी केलं. दिल्लीसारख्या कडाक्याच्या थंडीमध्ये जवळपास 5 किलोमीटर लांबीच्या क्षेत्रामध्ये शेतकरी 55-60 दिवस येऊन बसतात आपलं म्हणणं मांडण्याच्यासाठी आणि संयम दाखवतात, ही एक अभूतपूर्व अशा प्रकारची गोष्ट आहे. आणि इतक्या संयमानं भूमिका घेणारे शेतकरी असताना केंद्र सरकारची जबाबदारी ही होती की जे शेतकरी प्रतिनिधींच्या वाटाघाटी होत्या त्याच्यामध्ये थोडं प्रोॲक्टिव्ह स्टँड घेऊन त्याचा मार्ग काढायला पाहिजे होता. पण तो मार्ग, आपली मतं याच्याशी काही आग्रह सोडायचा नाही अशा प्रकारची सतत घेण्यात आली आणि त्यामुळे 1, 2, 3, 4, 7, 8 राऊंड झाल्या तरी त्याच्यात काही एक वाक्यता अर्थ झालेली नाही. आता हे संयमाचं सगळं काम संपलं, ते चालू आहेच आंदोलन. पण या निमित्तानं एक वेगळं काहीतरी आंदोलन करावं
त्यासाठी त्यांनी ट्रॅक्टरचा मोर्चा वगैरे जे आपल्याकडे कधी झालेलं नव्हतं ते आयोजित केलं. आणि अपेक्षा होती की इतके दिवस संयमाने ज्यांनी आंदोलन केलं ते लोक ज्या वेळेला रस्त्यावर उतरत आहेत त्याबद्दल केंद्र सरकारने आणि कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी घेणाऱ्या घटकांनी त्यांच्याकडे अतिशय समंजसपणानं बघण्याची गरज होती. पण तसं घडलेलं नाही हे स्वच्छ दिसतं. पंजाब किंवा हा सगळा परिसर हा देशाचा अन्नदाता आहे. देशाच्या अन्नाची गरज भागवण्याच्या संबंधीची मोलाची कामगिरी तो करतो. आणि असाच सवन शेतकरी वर्ग हा न दुखवता त्यातनं मार्ग काढण्याची जबाबदारी असताना त्यांनी आंदोलन घेतल्याच्या नंतर त्या आंदोलनाच्या बाबतीत आता प्रत्यक्ष फील्डवर मी काही नाही आहे, पण जी काही माहिती ऐकतो मी तर त्याच्यावरून त्यांना ज्या पद्धतीनं येणं आणि जाणं या बाबतीत परवानग्या देण्याची आवश्यकता होती तिथं काही जाचक अटी टाकल्या गेल्या आणि साहजिकच त्याचा प्रतिकार होतो. तो प्रतिकार त्या ठिकाणी झालेला दिसतो आहे. पण प्रतिकार झाला तरी 55-60 दिवसाचं त्यांचं आंदोलन आणि त्यातला संयम हा नजरेसमोर ठेवून ते हाताळण्याची आवश्यकता असताना त्या ठिकाणी एका वेगळी भूमिका घेतली गेली आणि त्यामुळं ते वातावरण चिघळलेलं आहे. आज जे काही तिथं घडतं आहे ते त्याचं संरक्षण कुणीच करणार नाही. पण ते का घडतं आहे याच्याकडे दुर्लक्षित करून चालणार नाही. जो पंजाबमधला शेतकरी 7 दिवसाच्या काळामध्ये पंजाब हरियाणातला शांततेनं संयमाने बसला होता तो संतप्त का होतो आहे याची नोंद घेऊन त्याला हाताळण्याची काळजी घेण्याची जबाबदारी केंद्र सरकारची होती, पण ती त्यांनी पाळलेली नाही. त्यामुळं दुर्दैवानं हे प्रकरण घडलेलं आहे. माझी अपेक्षा अशी आहे की अजूनही केंद्र सरकारने शहाणपणा दाखवावा. या सगळ्या घटकांची बोलत असताना एकदम टोकाची भूमिका जी आत्ता घेतलेली आहे ती सोडावी, डायलॉग करावा. राष्ट्र प्रश्नाच्या संबंधी मागण्या असतील त्या मागण्याचा गांभीर्याने विचार करून त्याला अनुकूल असा प्रकारचा निर्णय घ्यावा. जर हे आपण केलं नाही आणि बळाचा वापर करून आपण काही करू शकतो असं जर भूमिका घेऊन केलं तर पंजाब हा एकीकडे अस्वस्थ असा पंजाब आपण पाहिलेला आहे. तो पंजाब पूर्णपणानं सावरला आहे. पुन्हा पंजाब हा अस्वस्थतेकडे नेण्याच्या संबंधीचं पातक या मोदी सरकारने करू नये हेच माझं म्हणणं आहे. सर, एवढी मोठी घटना झाली त्याला कुठं ना कुठं ती कारवाई म्हणजे गोंधळ झाला आणि केंद्राला कुठंतरी संधी मिळाली अशी देखील एक चर्चा आहे की कारवाई करायला. म्हणजे हे आंदोलन संपूर्ण जसं शाहीनबागमध्ये झालं याआधी देखील अशाच आंदोलनामध्ये झालं. कायदा व सुरक्षेचं कारण देत केंद्र हे आंदोलन पुन्हा एकदा दाबण्याची तयारीत आहे अशी देखील चर्चा आहे. तुम्ही कसं बघताय? मी असं बघतो की हे आंदोलनामध्ये आता काल मुंबईमध्ये तुम्ही सगळे जर होता इथे एक परिषद झाली, अधिवेशन झालं. इथं मोठ्या प्रमाणात शेतकरी जमा झालेले होते. पण याच्या पाठीमागं राज्य सरकारने सुद्धा संयमाची भूमिका या ठिकाणी मुंबईत घेतली आणि एक प्रकारचा आंदोलक आणि सरकार यांच्यात सामंजस्य ठेवण्याची भूमिका घेतली. त्याचा परिणाम इथंही काही हजार लोक आले होते. आले, शांतपणे राहिले आणि शांतपणाने आता परत केले. आता मी चौकशी केली की शेवटचा एक लॉट 500-600 लोकांचा
जो 4 वाजताच्या ट्रेनने जाणार होता तोही आता गेलेला आहे आणि त्यामुळे आझाद मैदान आता रिक्त झालेलं आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये विविध राजकीय पक्षाचे लोक त्या ठिकाणी असतानासुद्धा इतक्या संयमानं या ठिकाणी ही परिस्थिती इथं हाताळून यशस्वी केली. त्या पद्धतीचा संयम हा केंद्राने दाखवण्याची गरज होती. पण हा जो प्रश्न आज संबंध देशातल्या शेतकऱ्यांच्यामध्ये संतप्तपणाच्या भावनेचा निर्माण होतो आहे तो आम्ही बळाचा वापर करून आम्ही हा संपवू शकतो असं जर समज असेल तर मला असं वाटतं की ते चुकीच्या विचारात आहेत. एक विषय या संदर्भात असा होता की इतक्या मोठ्या प्रमाणात जेव्हा आंदोलन होत असतं तेव्हा एक इंटेलिजन्स असतं की कुठले एलिमेंट्स येऊ शकतात. असंही म्हटलं जातं की याच्यामध्ये काही नॉन पॉलिटिकल एलिमेंट्स आल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली. तर कुठेतरी इंटेलिजन्स पण चुकलंय का? साधी गोष्ट नॉन पॉलिटिकल एलिमेंट आलं तर ते काही इतकं करू शकतं. हे म्हणजे एक उद्रेक झाल्यासारखं सगळ्या रस्त्यावर ठिकठिकाणी होतं. काही हजार लोक ट्रॅक्टरवरनं येतात. आता म्हणजे काल संध्याकाळीपर्यंत आम्ही चौकशी करत होतो तुमच्या क्षेत्रातल्या लोकांच्याकडून आणि जे फील्डवर तिथे आहेत त्या सगळ्यांच्याकडून आम्हाला कळत होतं 20-25 हजार ट्रॅक्टर कमीत कमी येतील. आता 25 हजार ट्रॅक्टर जर रस्त्याने आले तर मी कल्पना करू पाहतो की ते परिणाम एकंदर त्या ठिकाणी काय होणार आहे. आता हे जर असेल तर मग वेळीच त्यांच्याशी डायलॉग करून कोणता त्याचं रूट वगैरे व्यवस्थित जर केला असता ती वेळ आली नसती. पण हे सगळं माहीत असतानासुद्धा माहीत नव्हतं असं नाही. जर तुमच्या क्षेत्रातलं म्हणजे पत्रकारांनासुद्धा हे एवढ्या मोठ्या प्रमाणात होणार हे माहीत असलं तर त्यानंतर इंटेलिजन्स वगैरे ह्यांना माहीत असेल हे काही सांगण्याचं कारण नाही. इंटेलिजन्सने दिलेली माहिती त्याचा कॉग्निजन्सच घ्यायचा नाही ही भूमिका जर घेतली तर काय घडतं ते आत्ता आपण पाहतो. सुरुवातीपासून या आंदोलनाला हिनवलं गेलं. याच्यात खलिस्तानी आहेत, काही गुंड आहेत, आतंकवादी आहेत. आता सुद्धा जे आज हिंसक वळण लागलं त्याच्यानंतर तो प्रचार सुरू झाला. नाही साधी सरळ गोष्ट आहे की ती जी भूमिका घेतली ती दुर्दैव आहे. ज्या पंजाबने प्रत्येक गोष्टीत या देशावर ज्या ज्या वेळेला बाहेरची संकट आली त्यावेळेला पंजाबमधला देशातल्या सगळ्याच भागातला पण विशेषतः पंजाबमधला बहादर हा सगळ्यात पुढे होता. तो सीमेवरचं राज्य. उद्या भारत आणि पाकिस्तानच्यामध्ये काही संघर्ष झाला तर तुम्ही आम्ही काळजीत असतो इथं पण तिथं पंजाबमधला तो बॉर्डरवरचं शेतकरी किंवा कुटुंब त्यांना डायरेक्ट फेस करावं लागतं. आणि त्यामुळे अशा सगळ्या काळात मजबूतीने हिंदुस्थानच्या रक्षणाच्यासाठी उभा राहणारा जो घटक आहे त्याच्याकडे वेगळ्या पद्धतीनंच बघायची गरज होती. त्यांना कोणी खालिस्तानी आहे, त्यांना बाहेरची मदत आहे, कोण पाकिस्तानची मदत आहे, कोण आणखीन कुठल्या रंगाचा झेंडा होता. या प्रकारची वक्तव्य करणं हे अतताईपणाचं लक्षण आहे. आत्ता आंदोलन खूप वेगळ्या पद्धतीने चिघळलंय. कदाचित ते अजून देखील चिघळू शकतं. तुमची नेमकी या पुढची भूमिका काय असणार आहे? देशातले इतर पक्ष जे विरोधात होते त्यांना एकत्र घेऊन काही यामध्ये मध्यस्थी करण्याचा काही प्रयत्न करणार आहात का? कारण परिस्थिती चिघळते. असं नाही सांगता येणार. बघू एखादा दिवस जाऊन द्या. हे तिथली एकदा खऱ्या अर्थानं तिथं पहिली शांतता यायला पाहिजे. तिथं शांतता प्रस्थापित झाल्याच्या नंतर जरूर त्याचा विचार करावा लागेल. आता पार्लमेंटचं अधिवेशनही सुरू होतं आहे 5-7 दिवसांनी. त्यावेळी एक सगळ्यांना एकत्र बसून विचारविनिमय करायची संधी मिळेल तो आम्ही जरूर करू. कारण जे घडलं आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. राजकीय कार्यकर्ता म्हणून राजकीय पक्ष म्हणून आम्हाला सगळ्यांनाच आणि शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करण्याची भूमिका घेणार आहे. दीर्घकालीन हे आंदोलन सुरू आहे. मात्र या आंदोलनामध्ये देशाचे जे प्रमुख आहेत नरेंद्र मोदी पंतप्रधान त्यांनी कुठलाही डायलॉग केलेला नाही, शेतकऱ्यांची चर्चा केली नाही किंवा त्या संदर्भात थेट प्रतिक्रिया दिलेली नाही. नाही साधी सरळ गोष्ट मी जे म्हणलं की याच्यात इतकं हे सगळं अस्वस्थतेकडे जातं आहे याची नोंद देशप्रमुखांनी घ्यायची गरज होती. स्वतः डायलॉग करायला पाहिजे होतं. दिल्लीमध्ये ते लोक बसले त्यांच्याशी डायलॉग करायला काय अडचण काय होती? मुंबईमध्ये काल शांतता आंदोलन पार पडलं
मात्र भाजपने म्हटलेलं आहे की भायखळा आणि भेंडीबाजारमध्ये शेतकऱ्यांचे सर्वे होते. असं कोणी म्हणलं? भाजपने म्हटले प्रवीण दरेकर विरोधी पक्ष. असं आहे की त्या म्हणजे मी ते त्यांचं स्टेटमेंट वाचलं, मला कधी कधी माझ्याबद्दल स्वतःबद्दलच वाईट वाटतं. वाईट यासाठी होतं की मी कधी काळी विधानसभेतला आणि विधान परिषदेतला विरोधी पक्षनेता होतो. आता विरोधी पक्षनेता उन्हात अनात रात्रंदिवस पाय सुजलेले असताना सुद्धा चालत येणारा शेतकरी व तो आदिवासी असेल कोणी असेल त्या सगळ्यांच्याकडं आपली भूमिका मांडायला येत असताना, संयमाने येत असताना विरोधी पक्षनेता हे जर बोलत असतील तर दुर्दैव आहे महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्र विधिमंडळाचं. मला स्वतःलाच कमी फरक वाटतं की मी या पदावर बसलो होतो, त्या पदाचं अवमूल्यन कुठल्या पातळीपर्यंत झालेलं आहे. असो एक वेळा होणे इनका होने तो तो झालं नाव आहे हिंदी में अगर आप बता सकें बताइए ना. जी, किसानों का आंदोलन 60 दिनों से शांतिपूर्वक चल रहा था आज, लेकिन अलग ही भूमिका ली किसानों ने और अभी उग्र प्रदर्शन हो रहे हैं. इस पूरे घटनाक्रम को आप किस तरह से देखते हैं और क्या कहना चाहेंगे? नहीं, एक जो कुछ हुआ दिल्ली में मुझे एक दिन की बात नहीं है. ये 50-60 दिन से चाहे सिंधु बॉर्डर हो या अन्य बॉर्डर हो, वहाँ पंजाब, हरियाणा, वेस्टर्न यूपी, इवन राजस्थान, वहाँ के किसान जत्थे से इतने दिनों से बैठे हैं. प्रैक्टिकली 5 किलोमीटर का डिस्टेंस का जो क्षेत्र रोड का है वो सब उन लोगों ने ऑक्यूपाई किया था. और इतने बड़े पैमाने पर इतनी बड़ी आबादी में संख्या में लोग बैठे हैं. भारत सरकार की जिम्मेदारी थी कि इन किसानों की जो बात है वो सुनने के लिए पॉजिटिव अप्रोच लेकर इनके साथ बातें करना. 6, 7, 8 कुछ राउंड हो गई नेगोशिएशन के, इससे कुछ निकला नहीं है. और इसकी जिम्मेदारी मैं किसान समिति के सदस्यों को उनको जिम्मेदार नहीं पकड़ता हूँ, क्योंकि ये सरकार की जिम्मेदारी है कि एक पॉजिटिव अप्रोच से डायलॉग करके इसमें रास्ता निकलना चाहिए. वो उन्होंने किया नहीं. इतने दिन ये सब करने के बाद जब किसान संगठन ने और किसानों ने वहाँ तय किया कि कोई रैली करेंगे, तो रैली शांतिपूर्ण करने के लिए उनको ठीक तरह से सहयोग देने की आवश्यकता थी. उन्होंने बात की, शायद सरकार ने उनको इजाज़त दे दी. और इजाज़त देने के बाद मुझे डिटेल मालूम नहीं है, मगर जहाँ तक मैंने सुना है कि आप मीडिया के कुछ साथियों के पास से दिल्ली के, कि उन लोगों को जिस रास्ते से आना और जाना इस बारे में ठीक तरह से सलाह देने की आवश्यकता थी, वो दिया नहीं. और इसलिए वहाँ थोड़ा कन्फ्यूजन हो गया. इस कन्फ्यूजन में वो कन्फ्यूजन वहाँ तक सीमित नहीं रहा. वो लोग जो तय हुआ था वो रास्ता शायद भूल गए होंगे या उनको मालूम नहीं होगा, दूसरी तरफ से जाने का काम उन्होंने किया. और इनके ऊपर जो पुलिस दल ने जिस तरह से उनके साथ व्यवहार किया, बर्ताव किया, इससे ये परिस्थिति पैदा हो गई. ये नौबत जो बन गई, जो कानून हाथ में लेने की बात बिल्कुल ठीक नहीं मैं समझता, मगर कानून हाथ में लेने की स्थिति क्यों आई ये भी हम नज़रअंदाज नहीं कर सकते. और ये बात साफ दिखाई देती है कि इसमें भारत सरकार ने अपना फर्ज ठीक तरह से निभाया नहीं, और इसलिए इनकी पूरी जिम्मेदारी इनके ऊपर है. पंजाब हरियाणा का किसानों को हम लोगों ने नज़रअंदाज नहीं करना चाहिए. इस देश की फूड सिक्योरिटी की व्यवस्था और सुधार करने के लिए इनका बहुत बड़ा योगदान है. देश की रक्षा में हमेशा उनका योगदान होता है. और इसलिए आज जो कुछ हुआ ये बिल्कुल ठीक नहीं.
किसानों के लिए ठीक नहीं, अन्नदाता के लिए ठीक है। ये इंटेलिजेंस फेलियर मानते हैं इसे, और क्या जो इस प्रकार से लाल किले पे अपने अपने संगठन का झंडा फहराया गया, ये उचित नहीं हुआ, ये नहीं होना चाहिए था? नहीं, लाल किला जहाँ तिरंगा था वहाँ कुछ हुआ नहीं, दूसरी जगह पर दूसरा कुछ झंडा वहाँ रखा, ये बात सच है। और कोई भी हो, लाल किला हो या राष्ट्रपति भवन हो, ये तो सिंबॉलिक अपने देश की आशा आकांक्षा का प्रतीक है, उसकी इज्जत रखनी चाहिए, इसमें कोई दो राय नहीं मेरे मन में। मगर जो कुछ हुआ, ये करने की स्थिति, ये नौबत किसानों के ऊपर क्यों आ गई, ये हम भूल नहीं सकते। लेकिन सर, इस तरह से आंदोलन जो हो रहे हैं, आपको नहीं लगता कि उग्र विचार रखने वाले को बल मिलेगा या फिर अतिवादी विचारधारा आएगी तो खतरे में नहीं लगता? नहीं, इसमें ये सरकार ने समझना चाहिए, जिनके हाथ में हुकूमत है उन लोगों ने समझना चाहिए कि अपना कदम इस तरह से लेना चाहिए कि जिस कदम से ये इस एक्सट्रीम लेवल तक जाने की नौबत किसी के ऊपर नहीं आनी चाहिए। कृषि क्षेत्र में आप निपुण हैं सर, आप विद्वान हैं, इस तरह के आंदोलन आपने देखे थे? कभी आज तक नहीं। मेरे आंदोलन कई बार हुए, इससे पहले भी हुए, फायरिंग भी हुई, ये मैंने देखा है। मगर एक पूरा किसानों का वर्ग को, हिस्से को टारगेट करके, उनको चाहे खालिस्तानी है, एंटी नेशनल है, इस तरह की उनके बारे में एक भाषा इस्तेमाल करके उनको एक तरह से दूर करने का प्रयास करना, इसकी ये रिएक्शन है। सर, आप देश के वरिष्ठ नेता हैं, विपक्ष में आप क्या तमाम दलों को लेकर, अपने साथियों को लेकर बीच में मध्यस्थ का रोल या एक मीटिंग करेंगे या भूमिका स्पष्ट करेंगे, कुछ बात करेंगे ताकि इसका कुछ हल निकल सके? नहीं, आज नहीं कर सकते। मैं जब दिल्ली में जाऊंगा तब बात तो करनी पड़ेगी, क्योंकि ये देश के लिए अच्छी बात नहीं। वहाँ शांति कैसी फैला हो जाएगी, इस पर ध्यान देना ही होगा। मगर जिस तरह से कदम जिन्होंने उठाए, उन लोगों को भी इसकी जिम्मेदारी लेनी पड़ेगी। थैंक यू। पण बघितलं, शेतकरी आंदोलनासंदर्भात पवारांनी भाष्य केलंय। त्याचबरोबर प्रवीण दरेकर यांनी काल भिंडी बाजारवाले काही शेतकरी मोर्चात आंदोलनात घुसले होते असं जे वक्तव्य केलं होतं, त्या वक्तव्याचाही शरद पवार यांनी खरपूस समाचार घेत टीका केलेली आहे। प्रवीण दरेकर यांचाही पवारांनी खरपूस समाचार घेतला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।